ठिकाणी ही म्हणजे शौचालय आहे, प्रसाधन गृह आहे. बघा त्याची कशी दुर्दशा झालेली आहे. शासनाच्या लाखो रुपयाचा कसा चुराडा होतो किंवा दुर्लक्ष केल्यावर काय होतं त्याची ही काय प्रचिती आपण म्हणूया. बघा ही मुतारी त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी येते. पुरुषांसाठी या ठिकाणी लिहिलेलं आहे. इथे सगळे युनिट्स जे आहेत किंवा परिसर जो आहे हा खूप अस्वच्छ आहे. लोकांना खूप इथे वास येतो आहे आणि जी लोक इथं शौचासाठी किंवा लघवीसाठी येत आहेत तर खूप मोठी दुर्गंधी आहे. वास्तविक प्रशासनाने देखील इकडे लक्ष द्यायला हवं किंवा नगरपालिकेच्या लोकांनी देखील इकडं लक्ष देण्याची गरज आहे. हे संपूर्ण घाण या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचा वास मोठ्या प्रमाणात येतो आहे आणि ह्या दुर्गंधीमुळं आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पावसाळा पुढ्यात आहे. वास्तविक या संदर्भामध्ये दखल घेणं अपेक्षित आहे परंतु प्रशासनाचं लक्ष नाही. आता या ठिकाणी हा मीटर भाऊ एक मिनटं, हा जो मीटर बॉक्स आहे उघड्यावर आहे. आता तुम्ही इथे म्हणजे टॉयलेटला आले होते. हां, बघा आता ही किती दुर्गंधी आहे. काय तुम्ही सुचवाल, काय सांगाल? आमचं एकच बोलणं आहे का एकदम चांगला साफसफाई पाहिजे. कसं बाहेरचे पण लोक आलं तर ते काय सांगायला पाहिजे बाबा हा साफ सुथरं ठेवतात लोक एकदम. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आलेत? मी इथंच राहते. काय ह्या मुतारीची शौचालयाची काय दुरुस्त? काय नाही, 65 लाख रुपये खर्च करून नगरपालिकेने या ठिकाणी देखभाल दुरुस्ती काही माणूस निवडलं. 65 लाख रुपये खर्च केले? 65 लाख रुपये खर्च करून कधी शौचालय बांधलंय? हे आता जवळजवळ 5-6 महिने झाले असते. अरे हे काय आहे? म्हणजे सगळ्या काय दारूच्या बाटल्या काय? हां, मग काय तुमची मागणी काय? आता आमची मागणी एवढीच आहे की याच्यावर एखादा माणूस जो आहे ना नियमितपणे त्यांनी तिची स्वच्छता केली पाहिजे. रोजच्या रोज स्वच्छता केली पाहिजे आणि संडासची जी भाजी वगैरे ती व्यवस्थित हे केली पाहिजे. मोतारीचे जे हे आहे भांडी युनिट ते ब्लॉक होत असतं. त्याच्यामध्ये गुटखा वगैरे खाऊ नये लोकांनी, तंबाखू खाऊ नये. आता तुम्ही इथे तुम्ही अच्छा स्वच्छ आपल्या जुन्नर शहराची स्वच्छता. मात्र आपल्या छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान आणि त्यांनी इथं शिक्षण घेतलं आणि ही बघा ही स्वच्छताच नाही आहे काहीच. ही स्वच्छता हे दाखवा नाही. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं हे नगरपालिकेने बांधलेलं शौचालय. बाजूला तहसील कचेरी आहे, आजूबाजूचे म्हणजे लोक, त्याचबरोबर सरकारी कार्यालयाची लोक इथं येतात कामासाठी. आता तुम्ही इथं सांगितलं येतात. वडलं बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे. इथं स्वच्छतेचं महत्त्वच नाही का? कशाला ते बांधायचं एवढं? अशीच घाण करायला का? अशी दारू पिणाऱ्यांना असं दारू पिणार. हे पोलीस स्टेशनमध्ये हे दारूच्याच बाटल्या आहेत ना बघा. हो, दारूच्याच बाटल्या. हो. तुमचं काय नाव आहे? मी नितीन नाथावा बोले, निमगावतर्फे माळुंगे, तालुका जुन्नर जिल्हा. काय तुम्ही मागणी काय कराल? काय मागणी? स्वच्छता पाहिजे फक्त, बाकी काही नको. शिवजन्मभूमीची दुर्दशा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुण्यात झालेलं आहे हे जुन्नर शहर. हो. जुन्नर तालुका पर्यटन तालुका झाला. आणि पर्यटन तालुका काय झाला? काय झालं ही बघा, अशी दुर्दशा. ही अशी दुर्दशा आहे. चला, धन्यवाद. स्वच्छता असू द्या बस. जुन्नर नगर परिषदेने हे बांधलेलं या ठिकाणची मुतारी आहे. दुर्दैवाने आपल्याला याची बातमी करावी लागते. आता बघा ही भांडी किती खराब झालेली आहेत. इथं कोणाचं लक्ष नाही आणि स्वच्छता बिलकुल नाही. सगळं अतिशय खराब आहे. जे बाहेरगावचे लोक या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये वेगवेगळी कामं घेऊन येतात त्यांना या ठिकाणी म्हणजे वॉशरूमसाठी यावं लागतं आणि जर अशी तिथली अवस्था असेल तर नक्की मग नगरपालिका नेमकी काय करते असा प्रश्न त्या निमित्ताने साहजिक निर्माण होतो. आपण हे पाहू शकतोय त्याची कशी दुर्दशा झालेली आहे. कचरा या ठिकाणी पडलेला आहे. वास्तविक पर्यायी व्यवस्था त्यांनी ठेवायला पाहिजे होती परंतु तशी परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही. सगळी भांडी वगैरे तुटलेली आहेत. ही बातमी करताना आपल्यालासुद्धा लाज वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेली
या ठिकाणचं हे प्रसाधन गृह आहे आणि हे प्रसाधन गृह अक्षरशः त्याचे आता 12 वाजलेले आहेत, खूप खराब आहे. आता पाठीमागे महिलांचं देखील प्रसाधन गृह आहे, त्याची आपण बातमी करू तिथे जाऊ शकत नाही. परंतु हे जे पाहतोय आपण किती अस्वच्छ आहे. आणि जर अशी परिस्थिती असेल शिवजन्मभूमीमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे राजकारण करतात, आता त्यांनी हे पाहून काय करणार ते, तर त्यांना काय वाटत असेल किंवा कधी कधी बातमीदारांनी एखादी बातमी केली की काही राजकारणी मंडळींना खूप मिरच्या झुंकतात. परंतु आता हे जे वास्तव दाखवलं जातंय तर या संदर्भामध्ये काय भूमिका तुमची राहील का? खूप याला जाळ्या लागलेल्या आहेत, खूप खर्च करून बांधलेलं आहे. 50 लाख रुपये खर्च केला असं मगाशी कोणतरी म्हणालं. कदाचित रक्कम जास्त पण असेल, परंतु कोणाचं इकडे लक्ष नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. तहसील कचेरीच्या बाजूचा हा परिसर आहे. आता इथे काम चालू आहे बाजूच्या इमारतीचं, आपण समजू शकतो. परंतु इथे स्वच्छता राखणं गरजेचं आहे, परंतु अशी कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इकडं लक्ष देणं गरजेचं आहे. इथं बाजूला दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन इमारत बांधलेली आहे. आता तिचं कधी लोकार्पण सोहळा होईल तेव्हा होईल, परंतु बांधकाम पूर्ण झालेलं आहे. इथं बाजूला त्यांच्या स्टाफची काहींची कार्यालय आहे आणि या ठिकाणी थोडंसं नियोजनाचा अभाव आहे. लोकांची गैरसोय या ठिकाणी पाहायला मिळते. आता या ठिकाणी पुन्हा दुसरं काम सुरू झालेलं आहे, परंतु हे सगळं काम होत असताना जुन्नरमध्ये येणाऱ्या लोकांची जर गैरसोय होत असेल, अडचण निर्माण होत असेल, तर मग काय म्हणायचं, लक्ष द्यायचं कोणी आणि हे सगळं करून घ्यायचं कोणी? प्रशासनाचं लक्ष इकडं आहे का अधिकाऱ्यांचं? त्याचबरोबर ज्यांची जबाबदारी आहे म्हणजे या तालुक्यावर लक्ष ठेवण्याची, त्यांनी देखील इकडं हे पाहणं अपेक्षित आहे. परंतु त्यांचंसुद्धा इकडं लक्ष नाही, असं सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. बघा हे सगळं आपण पाहतोय, काय दुर्दशा आहे. तर इथं पाठीमागे एक हॉटेल आहे, ते हॉटेललासुद्धा धुळीचा खूप त्रास होणार असं, कदाचित त्यांनी हॉटेल ते बंद केलेलं असावं. परंतु सध्या परिस्थिती खूप खराब आहे आणि अस्वच्छता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हा आहे तहसील कचेरीचा भाग. बघा या ठिकाणी काय परिस्थिती आपण पाहतोय. लोक येत आहेत, कामं घेऊन येत आहेत. आता लोकांची कामं होतात का नाही हा की वेगळा भाग आहे, परंतु घराची कळं म्हणतो आपण अंगण सांगते तशी काही प्रमाणामध्ये इथं परिस्थिती पाहायला मिळते. आता आपण इथं जे कोण नायब निवासी तहसीलदार आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत की जुन्नर तहसील कचेरीमधली कशी दुर्दशा झालेली आहे आणि कोणाचा कोणात मेळ नाही असंच म्हणायची वेळ आलेली आहे. सर नमस्कार. जुन्नर तहसील कचेरीच्या बाजूला लाखो रुपये खर्च करून एक शौचालय बांधलेलं आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी. त्याचे अक्षरशः 12 वाजलेले आहेत. अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. तिथं दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या आहेत. प्रशासन म्हणून तुमचं लक्ष आहे का तिकडे? सर याबाबत नगरपालिकेशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचं पत्राची पोच पण आमच्या ऑफिसला आहे आणि हे स्वच्छता करावी म्हणून त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. संबंधित अधिकाऱ्यांना थोडीफार तरी जनाची मनाची वाटावी. तुम्ही एकदा येऊन तिथं बघा काय परिस्थिती आहे, किती अस्वच्छता आहे. पाठीमागे तुमचं इमारतीचं काम चालू आहे, बाजूला तुमचं बाकीचे दुरुस्तीचा देखभाल चालू आहे. प्रचंड धूळ आहे. तिथं दारूच्या बाटल्या पडल्यात. कुणीही स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. तुम्ही अधिकारी म्हणून त्यांची ऍक्शन काय घेतली नगरपालिकेवर? याबाबत माननीय तहसीलदार यांच्याशी बोलून मुख्य अधिकारी यांना यापूर्वी आम्ही पत्र दिलेलं आहे. त्याचा संदर्भ देऊन आम्ही पुन्हा देऊन ते दुरुस्ती करण्याची. नगर परिषदेचे अधिकारी काय माजुरी आहेत का? ते का लक्ष देत नाही? यात जुन्नरच्या जनतेचा काय दोष आहे? तुम्ही तालुक्याचे प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी नाही का तहसील कचेरीत तहसील कार्यालयाची? आहे पण ही स्वच्छता नगरपालिकेकडनं केली ते जाते. करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा. याबाबत आपण तहसीलदार साहेबांशी चर्चा करून त्यांच्यावरती. तहसीलदार नाहीत नाही ते. तहसीलदार साहेब आज मिटिंगला गेलेले आहेत पुण्याला. कलेक्टर साहेबांची मिटिंग आहे त्यामुळे नाहीत. पण आमची जुन्नरकर म्हणून तुम्हाला विनंती आहे, त्याची स्वच्छता राखली जावी. जुन्नर शहरामध्ये दररोजचे शेकडो लोक येतात, शौचालयाला किंवा वॉशरूमला तिकडे जातात आणि ते पाहिल्यावर जुन्नरचं प्रदर्शन अतिशय ओंगळपणे होतं.
नगरपालिकेचा कोण दोषी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाईचं तुम्ही तसं जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे पत्र द्या, परंतु ते स्वच्छ व्हावं अशी अपेक्षा आहे. येस सर, आम्ही ते स्वच्छता करण्याची दक्षता घेत आहोत. सर, तुमचं नाव काय आणि तुमचा हुद्दा काय? मी दीपक मडके, प्रभारी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय जुन्नर. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये रात्री अपरात्री मातीच्या गाड्या सर्रास सुरू आहेत. काय उपाययोजना केलेली काय सांगाल? याच्यामध्ये आम्ही पथकं तैनात केलेली आहेत आणि यामध्ये ज्यांच्याकडे अवैध परवाना नसेल त्यांच्यावरती कारवाई करण्याची पथकांमार्फत व्यवस्था केलेली काय आहे. आता एवढ्यात कोणावर कारवाई वगैरे झाली का? रात्रीच्या ज्या सर्रासपणे बिगर नंबरच्या हायवा गाड्या फिरतात, मातीनं भरलेल्या असतात, साहेब प्रशासन म्हणून तुमचं दुर्लक्ष का होतंय का सगळे हातबांधी आहे, म्हणजे काय लागेबांधी आहेत? यामध्ये ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्याबाबत तपास नाके आम्ही केलेली आहेत आणि तपास नाक्यांवरती तपासणी होत आहे. त्याच्यामध्ये सर, परवानगी एका गावची काढली जाते दुसऱ्याच गावामध्ये, संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना याबाबत सांगून पंचनामे केले जातील सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.